गोव्याच्या मोपा विमानतळावर धावपट्टी सिग्नल न मिळाल्याने विमान थेट गोव्याहून बेळगावला इमर्जन्सी लँडिंग करण्याची घटना बुधवारी रात्री घडली। बुधवारी सायंकाळी गोवा विमानतळ परिसरात मुसळधार पावसासोबत वीज कोसळल्याने धावपट्टीवरील लाईट बंद झाले। त्यामुळे विमानतळावर धावपट्टी सिग्नल न मिळाल्याने विमान थेट गोव्याहून बेळगावला इमर्जन्सी लँडिंग करण्याची घटना बुधवारी रात्री घडली। लक्षद्वीप इथून निघालेले विमान बुधवारी सायंकाळी गोव्यातील मोपा विमानतळ नजदीक आले, परंतु धावपट्टीवरून उतरण्यास योग्य स्थिती नसल्याने तसेच सिग्नल वैमानिकांना उपलब्ध झाले नाही। त्यामुळे बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर ही सिग्नल मिळत नसल्याने अखेर हे विमान जवळच्या बेळगाव विमानतळावर उतरण्यास निर्णय घेतला। फ्लाय 91 या कंपनीचं विमान बुधवारी रात्री 8:30 वाजता बेळगाव विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगची सूचना करण्यात आली। बेळगाव विमानतळावरून यशस्वी लँडिंग झाल्यानंतर काही वेळ हे विमान बेळगावमध्येच थांबले। गोव्याच्या मोपा विमानतळावरून व्यवस्थित सिग्नल दुरुस्त झाल्यानंतर हे विमान बेळगावहून पुन्हा गोवा विमानतळावर यशस्वीरित्या लँडिंग झाले। रात्री 9:15च्या सुमारास गोवा विमानतळावर विमान हे उतरवण्यात आले। या विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत, परंतु सिग्नल न मिळाल्याने गोवा बेळगाव ते बेळगाव गोवा असा उलटा प्रवास प्रवाशांना करावा लागला।